सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। बीडमधल्या बंदूकशाहीचं अजून एक विदारक चित्र समोर आलंय। अंजली दमानिया यांनी बीडमधल्या बंदुकांची धक्कादायक आकडेवारी ट्विट केल्यानंतर पोलीस दल अखेर जागा झालंय। खुलेआम गोळीबार करून दहशत गाजवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करायला सुरुवात झाली आहे। मात्र आजपर्यंत या सगळ्या प्रकारावर पोलीस दल हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलं होतं का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। आणि पिस्तुलाच्या लायसनला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन पोरगा पिस्तूल लावतोय। काय चाललंय या बीड जिल्ह्यात? आमच्या पाटण तालुक्यात काय गँग तयार झाल्या? 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात। माननीय मुख्यमंत्री महोदय, असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना, ते असं घालते पिस्तूल। लायसनधारी पिस्तूल किती असतील आशिषजी? आणि आमचा जिल्हा नेमकं काय? गँग्स ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? बीडमधल्या बंदूकशाहीचं बिभत्स चित्र समोर आल्यानंतर सरकारला अखेरीस जाग आली आहे। हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या धनंजय मुंडेंचा समर्थक कैलास फडवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे अनेकदा मारहाण, दमदाटी, पोलिसांशी अरेरावीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरून तक्रार केल्यानंतर सरकारला कारवाईचा मुहूर्त सापडला। त्यांचे जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि एकाने तर अक्षरशः ओपन फायरिंग करताना जो व्हिडिओ होता तो मी ट्विट केला होता। आणि त्याची माहिती मी तिथले जे आत्ताचे नवीन SP आहेत नवनीत कावत, त्यांच्याकडे मी ती पाठवली आणि यांच्याकडे ॲक्च्युअल लायसन्स आहे की नाही याची तपासणी करा असं मी त्यांना मेसेज पाठवला। तर हे फॅक्ट आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांकडे गन्स आहेत, म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांकडे, आणि तेच ते हवेत गोळीबार करून तिथे दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत। अरे काय वागणे? पिस्तूल कोणाला, कोणाकडे पिस्तूल आहे? आमच्या पाटण तालुक्यात काय गँग तयार झाल्या? अरे जर्मन मेड असलेले ते हे त्या पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आहेत, किती बाऱ्या फोडल्यात? तिथल्या तारा किती बाऱ्या चोरून नेतात? कोण चोरून नेतात? हे गँग्स ऑफ वशेपूरचे सगळं, आकाचे सगळे माणसं। इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे, धनंजय मुंडे साहेबांचं 12 ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते उन्मादाचं स्टेटमेंट आहे। बीडमधील बंदूकशाहीबद्दल अंजली दमानिया यांनी धक्कादायक आकडेवारी ट्विट केली। शेजारच्या परभणीत बंदुकीचे फक्त 32 परवाने असताना बीड जिल्ह्यात तब्बल 1222 बंदूक परवाने कुणाच्या आशीर्वादाने दिले गेले, असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। कमरेला बंदूक कोसलेले धनंजय मुंडे समर्थक अनेक व्हिडिओ सोशल मीडियात फिरू लागले। त्यात काही व्हिडिओ हवेत गोळीबार करतानाचे देखील आहेत। तेच व्हिडिओ ट्विट करत ज्यांच्याकडे बंदुकीचे परवाने नाहीत त्यांच्या हातात बंदुका कुठून आणि कुणाच्या सांगण्यावरून दिल्या गेल्या, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आकडेवारी बरोबरच जर बीडमध्ये 1222 अधिकृत बंदुका वापरणारे आहेत तर अनधिकृत बंदुका वापरणारे किती असतील? वाल्मिक कराडकडे परवाना आहे, पण त्यांच्याच गटातले कैलास फड, निखिल फड दोघांकडे कोणताही बंदूक परवाना नाही। मी SP नवनीत कावत यांना मेसेज पाठवून त्यांना तात्काळ अटक करण्याचं आवाहन केल्याचं दमानिया यांनी सांगितलंय। गंभीर गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्येतील 4था आरोपी विष्णू साठेची अटक नसून त्यानं सरेंडर केल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय। बीडमधील गुन्हेगारी, व्यवसायाचे परवाने हिसकावून घेणं, नोकऱ्या बळकावणं अशा अनेक मुद्द्यांवर धसांनी गंभीर आरोप केले आहेत।
विशेष म्हणजे गेल्या सरकारच्या काळात मविया नेत्यांवर जे गुन्हे दाखल झाले त्यापैकी अनेक गुन्हे खोटे असल्याचं खुद्द सत्ताधारी सुरेश ढसांनी सांगितले. त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मुंदडांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रट्टून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला? त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचे झालो बाबा, 55 वर्षाचं होतो. आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून आणि फेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. आणि किती लोकांचे मर्डर झालेत संगीत दिघोळे पासून आतापर्यंत. हे काल परवाचा सोनवणे का काय ते पोरगा? बबन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात. बबन गीते होता का ह्या त्याच्यात? तरी बी त्याचं नाव टाकलं. एक साधा मीडियाने माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गीते खरंच आरोपी आहे का त्याचा? राजकारणामध्ये विरोधात लोक असतात. अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झालेत ती, त्याची बी यादी आली. उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला. परळीत संगीत दिघोळे, किशोर फड, गरजे हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत. तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना. पीएनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. बीड मधल्या गुन्हेगारी आणि दमदाटीचं लोण आता धाराशिव जिल्ह्यात पोहोचलंय. तुमचाही मस्साजोग मधला संतोष देशमुख करू अशी धमकी एका पत्राद्वारे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना मिळाली. धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तर केशव सावंत हे तेरणा साखर कारखान्याचे संचालक आहेत. जर राजकीय वरदहस्तानं सुरू असलेला बीडमधला गुंडाराज थांबवला नाही तर त्याचा लोण पसरत जाण्याची भीती काही दिवसांपूर्वी सभागृहात वर्तवण्यात आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला होता. त्याचा अद्यापही छडा न लागल्यानं सत्ताधारी नेतेच पोलीस खात्यावर सवाल करतायत. वाहन जे चालतात दुसरं वाहन, त्या वाहनाच्या ड्रायव्हरकडे ते पत्र देण्यात आलं की त्याला सांगण्यात आलं की बाबा हे पत्र तू तुमच्या चेअरमन साहेबाकडे एवढीकडे दे. आणि ज्यावेळेस ते पत्र उघडून बघितलं तर त्याच्यावरती मजकूर लिहिलेला होता की केशव सावंत, धनंजय सावंत, तुमचाही तो मारलेला आपला जे सरपंच आहे त्यांचं नाव लिहिलं होतं की तसं तुमच्या मसाला वगैरे तुमची परिस्थिती केली जाईल अशा पद्धतीचं काल पत्र आलं. ते पत्र आल्यानंतर ज्यावेळेस ते आम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस ते पोलीस स्टेशनला पाठवलं आणि त्याच्यावरती मला वाटतं पोलीस प्रशासनाने एनसी दाखवली. माझ्या मतदारसंघातल्या शिरूरपर्यंत आले अध्यक्ष महोदय, गेवराईपर्यंत गेले. सगळीकडं हे कार्यक्षेत्र जे आहे हळूहळू वाढत चाललंय आणि मला वाटतं गंगाखेडपर्यंत सुद्धा गेलेला असावं. आहेत गंगाखेडचे आमदार, दुसऱ्यांदा आमचे भाऊ जे आमदार झालेत तिथं, तर आमच्या इथपर्यंत सुद्धा अध्यक्ष महोदय हे कार्यक्षेत्र आले, हे मोडून काढण्याची आवश्यकता आहे. दरम्यान परळीतल्या दहशतीवर तुम्ही लोक गप्प का आहात म्हणत सुरेश ढसांनी मीडियावरही खापर फोडले. मात्र 15 दिवसानंतरही तुमचंच सरकार असूनही आरोपी अटकेत का नाहीत यावर मात्र कारवाई सुरू असल्याचं सरकारी उत्तर सुरेश धस देत आहेत. मीडियाला दिसत नाही तुम्हाला? मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. एक साधा मीडियाने माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गीते खरंच आरोपी आहे का त्याचा? मग कोणताही तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे, त्या लँग्वेज वरती तुम्ही का बोलले नाही?
अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते? तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलंय का? आहे जागेवर. मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना, मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचं की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत, आमच्याकडे निवेदन यायला लागले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.